नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग यावर मॉड्यूल्समध्ये तुमचे स्वागत आहे। या सत्रात आम्ही 3 आणि 4 दरवाजे नो फ्रोस्ट रेफ्रिजरेटरच्या ट्रेसिंग घटकांबद्दल जाणून घ्या। उद्दिष्टे: या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। टाइमर तपासा आणि टेस्ट करा। द्विधातू थर्मोस्टॅटची तपासणी आणि परीक्षण करा। डिफ्रॉस्ट हीटर्सची तपासणी आणि परीक्षण करा। PTC रिले तपासा आणि परीक्षण करा। ओव्हरलोड प्रोटेक्टरची तपासणी आणि परीक्षण करा। इव्हॅपोरेटेड फॅन मोटरची तपासणी आणि परीक्षण करा। आता 3 आणि 4 दरवाजे नो फ्रोस्ट रेफ्रिजरेटरचे घटक तपासण्यासाठी आवश्यक साधने, उपकरणे आणि उपभोग्य वस्तूंवर नजर टाकूया। साधने, उपकरणे आणि उपभोग्य वस्तू: क्लॅम्प मीटर, लाईन टेस्टर 500 वोल्ट, कटिंग प्लायर लेंग्थ 200 मिलीमीटर, नोज पिलर लेंग्थ 150 मिलीमीटर, स्क्रू ड्रायव्हर सेट, मल्टी स्ट्रँड वायर 5 मीटर पर 1 स्क्वेअर मिलीमीटर, बल्ब होल्डर, इलेक्ट्रिकल टेस्ट बोर्ड, ड्राय आइस, 3 डोअर रेफ्रिजरेटर, 4 डोअर रेफ्रिजरेटर। आता 3 आणि 4 दरवाजा नो फ्रोस्ट रेफ्रिजरेटर्सच्या घटकांच्या टेस्टिंगसाठी आवश्यक असलेली तयारी पाहू। कार्य 1: टेस्ट क्लॅम्प मीटर आणि पॉवर सोर्स वापरून 3 आणि 4 दरवाजा नो फ्रोस्ट रेफ्रिजरेटरमध्ये टाइमर तपासणी आणि टेस्टिंग करणे। तीन आणि 4 दरवाजा नो फ्रोस्ट रेफ्रिजरेटर्स मधील घटकांची टेस्टिंग। स्टँडर्ड रेफ्रिजरेटर प्रमाणेच आहे। तापमान नियंत्रण, ऊर्जा कार्यक्षमता, टिकाऊपणा, डिफ्रॉस्टिंग यंत्रणा, वायू प्रवाह, आवाज पातळी, सुरक्षितता आणि वापरकर्ता इंटरफेस यावर लक्ष केंद्रित करून। आम्ही आमच्या मागील सत्रात उपकरणांची सर्व तपासणी आणि टेस्टिंग समाविष्ट केली आहे। कृपया सत्र पहा। थर्मोस्टॅट काढण्यासाठी महत्त्वपूर्ण कव्हर किंवा पॅनल काढा। गरज असेल तर प्रोटेक्टिव्ह कव्हर अनस्क्रू किंवा रिमूव्ह करा। पॅनल किंवा कव्हरच्या मागे
फ्रीजरच्या कंपार्टमेंटमध्ये असलेले इव्हॅपरेटर फॅन मोटर शोधा. कॉइल्ड वायर किंवा ग्लास ट्यूबच्या रूपात असू शकते. डिफ्रॉस्ट हीटरची तपासणी दिसणाऱ्या डॅमेज जसे की जळलेले, तुटलेले किंवा डिस्कलरेशन झालेल्याची तपासणी करा. आता 3 आणि 4 दरवाजा नो फ्रोस्ट रेफ्रिजरेटरच्या घटकांची टेस्टिंग करण्याची प्रक्रिया पाहू. कार्य 1. 3 आणि 4 दरवाजा नो फ्रोस्ट रेफ्रिजरेटर मध्ये इव्हॅपरेटर फॅन, मोटार तपासणे आणि तपासणे. पॅनल किंवा कव्हरच्या मागे फ्रीजरच्या कंपार्टमेंट मध्ये असलेले इव्हॅपरेटर फॅन, मोटार शोधा. नुकसान, अडथळा किंवा जास्त घाण जमा होण्याच्या कोणत्याही दृश्यमान चिन्हासाठी फॅन ब्लेड आणि मोटारची दृश्यमान तपासणी करा. तसेच जीर्ण झालेल्या वायर, जळालेले भाग किंवा शारीरिक नुकसान यासारख्या अनियमिततांकडे लक्ष द्या. पॉवर डिस्कनेक्ट केल्यावर सुरळीत हालचाल तपासण्यासाठी फॅन ब्लेड्स मॅन्युअली फिरवा. ब्लेड कोणत्याही अडथळा किंवा प्रतिकाराशिवाय मुक्तपणे फिरले पाहिजेत. फॅनचे ब्लेड फिरवणे कठीण असल्यास मोटारमध्ये यांत्रिक समस्या असू शकते. इव्हॅपरेटर फॅन मोटारला जोडलेल्या वायर डिस्कनेक्ट करा. तुमचे क्लॅम्प मीटर सातत्य किंवा प्रतिकार सेटिंगवर सेट करा. मोटार वाइंडिंगची कंटिन्युटी टेस्ट लॅम्प वापरून तपासा. जर बल्ब चमकत असेल तर ते कंटिन्युटी समाधानकारक असल्याचे सूचित करते. टायमर आणि इव्हॅपरेटर फॅन मध्ये वापरल्या जाणाऱ्या अतिशय अरुंद वाइंडिंग वायरमुळे कमी वॅट क्षमतेचा बल्ब टेस्ट लॅम्प वापरा. मोटरला वीज पुरवठ्याशी जोडा. मोटार चालवा आणि मोटार शाफ्ट सुरळीत चालते का ते पहा. असे झाल्यास फॅन मोटर योग्यरित्या कार्य करत आहे. रिकॅप. या विषयात आम्हाला माहिती मिळाली. टायमर तपासा आणि टेस्ट करा. बायमेटल थर्मोस्टॅट टेस्ट करा आणि तपासा. डिफ्रॉस्ट हीटर टेस्ट करा आणि तपासा. PTC रिले तपासा आणि टेस्ट करा. ओव्हरलोड प्रोटेक्टर तपासा आणि टेस्ट करा. 3 आणि 4 दरवाजा नसलेल्या फ्रॉस्ट रेफ्रिजरेटर्स मध्ये इव्हॅपरेटर फॅन मोटर टेस्ट करणे आणि तपासा. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना 3 आणि 4 दरवाजा नो फ्रोस्ट रेफ्रिजरेटर्सच्या घटकांची चाचणी करण्याची प्रक्रिया समजली असेल. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.